त्याची स्वतःची वीरगाथा ऐकल्यानंतर मी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पंटी लावणं असे काहीतरी होणार आहे. पण काय आहे की अशी संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा जर फायदा मला घेता आला नाही तर मलाच खंत वाटेल, म्हणून एक 4 शब्द बोलणार. जरी पुस्तकाबद्दल बरंच बोलणं झालं आहे आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याचा काही संबंधच नाही किंवा ते सुयोजितही नाही, पण थोडासा उल्लेख जरूर करणार आहे मी. सर्वप्रथम हे 2 महान शिक्षक जे बसले तिथे त्यांच्याबद्दल बोलावंसं होतं. विशेष करून मौनी हा अद्वितीय माणूस आहे. यांनी शिक्षणाला वाहून घेतलं आहे. आणि असा आदर्श शिक्षक मी आजवर पाहिला नाही. एवढीच फक्त खंत आहे की असा आदर्श शिक्षक मला का नाही मिळाला, कारण मी खूप मोठा होऊ शकलो असतो. आणि तसंच मला प्रकाश भोकेल यांच्याबद्दल बोलावंसं वाटतं. जेव्हा एक जसं त्यांच्या मौनी सरांच्या बोलण्यात आलं की न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी अनेक उपक्रम कधी पूर्वी न झालेले असे सुरू केले, आणि त्यातलाच एक उपक्रम असा होता की परमवीर चक्र सन्मानित जे योद्धे आहेत त्यांचं उदाहरण विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून त्यांच्या मनात देशप्रेम, देशभक्ती आणि त्याग असा एक अनुभव त्यांच्या समोर ठेवावा आणि असा आदर्श त्यांच्या समोर असावा, असं काहीतरी करावं. आणि त्यांना मूर्त स्वरूप दिलं प्रकाश भोकेल यांनी. आणि याची मला कल्पना आहे, कारण त्याच्यावर जेव्हा जेव्हा चर्चा झाली आणि त्याला काय स्वरूप त्याचं असावं, कसं करावं, तेव्हा मला त्या चर्चेत भाग घेण्याचं सौभाग्य लाभलं. त्यामुळे मला माहिती आहे की त्यांनी किती त्यावर काम केलं. आणि कदाचित त्याच स्फूर्तीमधून आज हे पुस्तक निर्माण झालं. त्याचबरोबर हरीश घाटपांडे त्यांचा फक्त एकदाच उल्लेख झाला आज यापूर्वी किंवा 2दा आपल्या अध्यक्षांनीच त्यांचा उल्लेख केला, कारण त्यांची कामगिरी फार मोठी आहे. एक प्रकाशक पुस्तक जेव्हा त्याची जबाबदारी घेतो तेव्हा त्याच्यात निश्चितच कमर्शियल अँगल जरूर असतो, परंतु समाजासमोर काहीतरी आदर्श असावा, काहीतरी एक संदेश सर्वांच्या समोर सर्वांच्यापर्यंत पोहोचावा, अशा वृत्तीने जेव्हा काही कोणी प्रकाशक काम करतात तर ते खरंच कौतुकास्पद. आणि तेव्हा तुमचंही अभिनंदन. बऱ्याच गोष्टी आता युद्धाच्या कथा रम्या म्हणतातच, आणि तेव्हा कारगिल युद्धातच थोडंसं काम करायचं मला संधी मिळाली होती. आणि जिथे मस्को व्हॅलीमध्ये या घटना घडल्या तिथून मी फार जवळ होतो. त्याबद्दल मी उल्लेख थोड्या वेळाने करेन. पण 2-4 गोष्टी परमवीर चक्र या पदाबद्दल सांगाव्याशा वाटतात. एक तर कृपा करून परमवीर चक्र हे विजेते आहेत असं नका. परमवीर चक्र हे काही कुठल्या तरी शर्यतीत जो पहिला आला त्याला देण्यात येत नाही. परमवीर चक्र हा सन्मान आहे. तेव्हा सन्मानित, गौरवान्वित असं म्हणावं, विजेते म्हणू नका. तसं पाहिलं तर मग परमवीर चक्र म्हणजे गोल्ड मेडल, महावीर चक्र म्हणजे सिल्वर मेडल आणि वीर चक्र म्हणजे ब्रॉन्झ मेडल, अशी काहीतरी कल्पना कोणाची तरी डोक्यात आली तर ती जितकी चुकीची आहे
इतकंच चुकीचं विजेते म्हणणं आहे. तेव्हा ती पहिली गोष्ट. दुसरी, आज कार्यक्रमाला थोडा उशीर झाला त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. पण मुद्दामून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही बाहेर थांबा, सगळे बसल्यानंतर आत या. कारण अनेक नागरिकांना, काही आमच्या ज्युनियर जवानांना माहिती नसतं की परमवीर चक्र या पदाने जे सन्मानित योद्धे आहेत ते जेव्हा कुठेही जातील तेव्हा सगळ्यांनी उभं राहून त्यांचं त्या पदाचा मान ठेवा. त्याच्याबद्दल जर जी परंपरा आहे ती अशी आहे की ते जर परमवीर चक्र छातीवर लावून आले तर चीफ ऑफ आर्मी स्टाफ सुद्धा त्यांना सल्यूट पुन्हा इतका मोठा सन्मान आहे. हे सगळ्यांच्यापर्यंत तुम्ही सुद्धा पोहोचवाल अशी आशा. काही गोष्टी ब्रिटिशांच्याबद्दल मला प्रचंड तिरस्कार आहे. कारण त्यांनी ठीक आहे चांगल्या गोष्टी पण केल्या असतील. काही कोणी म्हणतात ते नसते तर आपल्याकडे आघाड्या सुरू नसत्या झाल्या, अमुक झालं नसतं, पोस्ट ऑफिस सुरू नसतं झालं वगैरे वगैरे. पण त्याच्यापेक्षा त्यांनी जे अन्याय केलेत, जी लुटालूट केली आहे त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल अतिशय तिरस्कार आहे. पण एक दोन परंपरा त्यांनी ज्या सुरू केल्या त्या त्यांच्याकडे असतात, त्याच आपल्याकडे त्यांनी केल्या. त्याच्याबद्दल मला त्यांचे आभार मानावेसे वाटतात. व्हिक्टोरिया क्रॉस हा त्यांच्याकरता सगळ्यात उच्च सन्मान आहे. आणि ब्रिटिश राज्य किंवा ब्रिटिश साम्राज्य जेव्हा होतं जगभर, तर त्यांच्याकरता लढणारे अनेक लोक होते. आपल्याकडनं सुद्धा लाखो कोट्यवधी लोक गेले. पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात ते ब्रिटिशांसाठी लढले. आणि तो सन्मान जो व्हिक्टोरिया क्रॉसला ते देतात, एक अनुभव सांगतो. ह्या व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित जे योद्धे आहेत, जीवित आहेत, त्यांना 2-3 वर्षानंतर इंग्लंडला त्यांना निमंत्रण देण्यात येतं आणि तिथे त्यांचा पुन्हा एकदा सत्कार केला जातो. आणि तो विंडझर पॅलेसमध्ये, म्हणजे खुद्द आता चार्ल्स राजे आहेत तेव्हा त्यांच्या हस्ते ते करण्यात येतं. असाच एक सन्मान, असाच एक कार्यक्रम तिथे झाला काही वर्षापूर्वी. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर हे मंडळी जेव्हा सगळी, त्याच्यात बरीच भारतीय वंशाचे लोक होते, ते जेव्हा बाहेर आले आणि रस्ता क्रॉस करून पलीकडे जाऊन आपल्या गाडीत बसायला म्हणून रस्त्याच्या कडेला उभे राहिले, सगळं ट्रॅफिक थांबला. त्यांना कळेना असं काय झालं की ते सिग्नल नाही, काय नाही. त्यांच्यातल्या एक गाडीमध्ये तर त्यांचे मंत्री होते. ते मंत्री पुढे येऊन म्हणले, तुम्ही व्हिक्टोरिया क्रॉसचे सन्मानित लोक आहात, आम्ही कसे तुमच्या पुढे जाणार, तुम्ही आधी आणि मग. ही एक परंपरा जी आहे ती अनुकरणीय. त्याच्यात ते ब्रिटिशांची आहे म्हणून ती चुकीची आहे असं म्हणणं चुकीचं होतं. तर हे सगळं परमवीर चक्र या पदाबद्दल किंवा या पदकाबद्दल सांगावं असं वाटलं. कधी कधी असं वाटतं की हे सगळं जेव्हा घडतं त्यांनी फार योग्य शब्दात संजय कुमार यांनी सांगितलं की ते त्यांनी एकट्याने केलेलं काम नव्हतं. एक टीमवर्क असतं, अनेक लोक असतात त्याच्यात. आणि सगळ्यांनाच काय परमवीर चक्राने सन्मानित होत नाहीत. कारण ज्यांनी शेवटी जाऊन तो महान पराक्रम गाजवलेला असतो, अर्थात सन्मान त्याचाच असतो. पण असं जेव्हा होतं तेव्हा
असा एकच माणूस का उठून असं हे काम करतो, सगळेच का नाही करत? अर्थात त्यांच्याबरोबर जे साथी होते त्यांनी अतिशय नम्रपणे आपल्याला त्या शब्दात सांगितलं नसेल, पण त्यांच्या भाषणात आपल्याला दिसून आलं की ते सुद्धा तितकेच शूरवीर होते. आणि काहींना तर तिथे बलिदान त्यांना द्यायला लागलं, नाही तर तेही त्या बंकरपर्यंत पोहोचू शकले असते. तेव्हा असं का होतं? देशप्रेम का कर्तव्यपूर्तीचा एक ध्यास, का तिरंग्याचा अभिमान, का पलटण? 13 जॅक रायफल्स आहेत. 13 हा फार छान आकडा आहे आर्मीमध्ये, तरी मला सुद्धा वाटतो. 13 जॅक रायफल्स, एका बटालियनचे 2 परमवीर चक्र सन्मानित, विक्रम बत्रा आणि साहेब. तसंच 13 कुमाव. 62च्या लढाईमध्ये तुम्ही रेजामला म्हणून एक जागा आहे, कधी लडाखमध्ये गेला तर जरूर जा. तिथे 13 कुमावचं एक स्मारक आहे. तिथे एका कंपनीमधले 114 लोक शेवटच्या गोळीपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि सगळे शहीद झाले. त्यांना तिथे, त्यांच्या नेत्यांना तिथे परमवीर चक्र सुद्धा चा सन्मान देण्यात आला. सो 13 जॅक रायफल्स आणि 13 कुमाव. सो हा खूप शुभ आकडा आहे. ज्यांना 13 म्हणजे वाईट वाटत असेल त्यांनी तो विचार काढून टाकावा. 13 एप्रिलला अनेक वर्षापूर्वी माझा हेलिकॉप्टरचा ॲक्सिडेंट झाला होता. पण त्याच्यात ते जे सांगत होते काय विमानाचं इंजिन बंद पडलं वगैरे वगैरे, 13 एप्रिल, तेव्हा 13 हा फार शुभ आकडा आहे. मी सांगत होतो की हे काय रसायन आहे? देशभक्ती का तिरंग्याचा अभिमान का पलटणचं नाव का पलटणचा झेंडा? कशाकरता हा माणूस किंवा ही व्यक्ती अशी सरसावून पुढे येते? हे काय असतं? हे वेगळंच रसायन आहे. आणि हे रसायन त्या क्षणी निर्माण होतं. दॅट केमिकल रिॲक्शन हॅपन्स ॲट दॅट टाईम. ते घटक आपल्या सगळ्यांमध्ये आहेत, पण त्याचं जेव्हा मिश्रण होतं एका विशिष्ट प्रकारे, तेव्हा ते रसायन तयार होतं. आणि ते तेवढ्या पुरतंच असतं. ते ओसरलं किंवा पुन्हा माणूस असा जमिनीवर साध्या माणसासारखा होतो. आणि असं आपण इतिहासात अनेक वेळा पाहतो. असं नेहमी होतं. आणि ते जे रसायन ज्यांना लाभतं ते योद्धे होतात. मी तुम्हाला सांगितलं की जिथे मॉस्को व्हॅलीची लढाई सुरू होती त्याच्याच जवळ माझी डिव्हिजन होती. आणि आम्हाला तोच मोठा प्रॉब्लेम होता की शत्रू असा वर बसला होता टेकडीवर. एक झाड नाही, वर जायचा रस्ता नाही, सगळे कडे. आणि त्यामुळे मी तर विनोदानी म्हणायचो लोकांना की त्यांना माहिती आहे की मी आज ब्रेकफास्टला काय खाल्लं. असे आम्ही त्यांच्या अगदी टेळणी खाली होतो. अशा प्रसंगी जर कोणाला सांगितलं झालं की या टेकडीवर जाऊन काबीज करा, पण काय वेळ लागला का? कारण मुंगीसुद्धा हलणार नाही इतकं त्यांना वरनं नियंत्रण करता येत होतं. थोडंसं पुढे जायची जर आम्ही तयारी दाखवली तर लगेच मशीन गनचा मारा व्हायचा. अशा प्रसंगी मॉस्को व्हॅलीतला जो एक अटॅक चालू होता किंवा शत्रूला परतवायचं होतं, त्याच्यावर दबाव आणायला त्याच्या मागे जाऊन त्याची रसद तोडणं फार गरजेचं होतं. आणि ते मी करू शकत होतो. अर्थात त्याला तोच प्रकार होता की आपण हे चढत जाऊ,
त्याच्यानंतर पलीकडच्या उतारावर उतरून मग शत्रूच्या पिछाडीला जाऊन त्याला नामोहरम करू, म्हणजे जेव्हा शेपूट तुटेल तेव्हा तो ऑटोमॅटिकली मागे हटेल, अशी काहीतरी योजना होती. त्याच्यावर विचार करत गेलो आम्ही आणि मी एका 8 जागचे जाग पेटायले त्यांना मी म्हटलं की हे असं करायचं आहे. ते सगळे एक दुसऱ्याकडे पाहायला लागले की काय, पण कसं असतं बघा, मी म्हटलं ना तो प्रसंग आणि ते जे रसायन आहे ते काही काहींचंच आज तयार होतं. अशाच वेळी तानाजी मालुसरे पुढे येतो आणि मग रायबाचं लग्न दूर ठेवतो, स्वतःचा विचार करत नाही आणि कुठल्या तरी एका, ज्याला उर्दूमध्ये फार छान शब्द आहे, जुनून म्हणतात त्यांना, एक जुनूनने तो प्रभावित होतो. एक वेड, एक बेभान होणं. त्यावेळी आपण बाकी भावना सगळ्या कुठेतरी लुप्त होतात. ते एकच काहीतरी आपल्या समोर दिसत असतं आणि माणूस बेभान होतो. तुम्ही पाहिलं असेल की बेभान झालेली व्यक्ती त्याच्या अंगी कुठून तरी 10 हत्तींचं बळ येतं. सर्वसाधारण माणूस असतो आणि तो अशा काय काय कारवाया करतो की एखाद्या पैलवानाला सुद्धा लोळवतं. तेवढ्या पुरतंच असेल, दुसऱ्या दिवशी तेच करायला सांगितलं तर जमणार नाही. पण असं जेव्हा काहीतरी होतं तेव्हाच एखादा तानाजी मालुसरे पुढे सरसावतो आणि म्हणतो मी करतो. नेमकं असंच मी जो प्रसंग सांगत होतो तेव्हा झालं. एक हवालदार गिल म्हणून होता. जेव्हा सगळे एक दुसऱ्याकडे पाहत होते तेव्हा तो म्हणला, साहेब मी जातो. तर म्हटलं तू कसं करणार आहे, तुला माहिती आहे किती अवघड आहे. तो म्हणलं काय नाही, मला 5 लोक द्या माझ्याबरोबर, मी जिथे शत्रूची नजर पडणार नाही अशा जागून चढीन. म्हटलं तिथे 85 अंशाचा चढ आहे, तिथे वर चढायला खेळे ठोकून दूर लावून, म्हणजे घोरपडच नव्हती त्याच्याकडे, बाकी सगळं होतं. असं करून तुला वर जायला लागेल. तो म्हणला करेंगे सर. एक दफ़ा मैं ऊपर चला गया तो उसके बाद उसी रास्ते से मेरी पूरी कंपनी आ गई. असंच नेमकं झालं. आम्ही जाऊन ते ठाण जिंकलं आणि तानाजी कामी आला. हवालदार गिल तिथे शहीद झाला, त्याला वीरचक्राने सन्मानित झालं. म्हणून मला सांगायचा उद्देश एवढाच होता की अशा प्रसंगी जे अवसान येतं, जे जे काहीतरी सळसळत असतं रक्त एका विशिष्ट प्रकारे, आणि त्यांनी सांगितलं तसं भीती सगळ्यांनाच वाटते. तुम्ही फील्ड मार्शल मानेकशॉंचं कधी भाषणं किंवा त्यांचं लेख वगैरे वाचले असतील, अतिशय मिश्किल होते. अप्रतिम माणूस, पण तो मिश्किल स्वभाव जो होता तो कधी दडला नाही. त्यांचं एक वाक्य आहे की इफ अ मॅन सेज इज नॉट अफ्रेड देन ही इज आयदर लाइंग ऑर इज अ गोरखा. पण ते असंच आहे की ते भय जे असतं ते तिथपर्यंतच असतं. एकदा लढाईला तोंड लागलं त्या भयाचा विचारच करायला वेळ नसतो, त्यामुळे ते भय कुठे जातं कळत नाही. शेवटी एवढंच वाटतं की 2 गोष्टी सांगणार. एक म्हणजे मी सांगितलं की मिळून कारवाई जेव्हा केली जाते तेव्हा यश प्राप्त होतं. किंमत मोजायला लागते हे आधीपासून माहीत नसतं, परंतु सगळे जे त्या संकटात उडी घेतात त्यांना सगळ्यांना माहिती असतं की कदाचित ही शेवटची उडी असेल. समाप्तीच्या बाजूला चाललोय तेव्हा 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. आज तरुण पिढी जरा कमी संख्येने आहे. जरा जास्त संख्येने असती तर मला जास्त आवडलं असतं, कारण हे जे पुस्तक आहे युद्धाचं स्वरूप बदलते.
युद्ध म्हणजे जसं संजय कुमार सांगत होते की सिनेमात दाखवतात ते ठीक आहे, ते 2-2.5 तास बघायला चांगलं वाटतं, आपण खूप प्रेरित होऊन बाहेर निघतो त्या हॉलमधनं वगैरे, पण तेवढंच युद्ध आता तितपत सीमित राहिलेलं नाही. ॲक्च्युली तुम्हाला सांगावंसं वाटतं की युद्ध आपल्या उंबरठ्यावर येऊन पोचलेलं आहे. कारण आता जी लढाई होणार आहे त्याच्यात कदाचित एकही गोळी वापरली जाणार नाही. इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, आता त्याच्यात भर टाकायला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्यामुळे तुम्हाला काय कळतंय आणि काय नाही कळतंय, ते खरं आहे खोटं आहे, आपलं सैन्य जिंकत आहे का त्यांचं सैन्य काहीही कशावरही विश्वास ठेवावा असं वाटत नाही. तर पण थ्रू तुमच्या आमच्यात मिसळला आहे. 5th जनरेशन वॉरफेअर जे आम्ही म्हणतो आर्मीमध्ये, वॉरफेअर दॅट्स फॉट मोर इन द माइंड्स अँड इन मटेरियल दॅन ऑन द बॅटलफील्ड. म्हणून ते बंद झालं असं नाही, ते चालूच आहे. पुंछच्या जवळ एक आणि ते चालू राहणार जोपर्यंत एक वेडा शेजारी आपल्या शेजारी ज्याला फक्त डिस्ट्रक्ट ज्याला म्हणतात ना, त्या भावनेनेच तो सगळं करतोय. म्हणजे त्यांनाही काही फायदा होणार नाही. परंतु त्यांचे नेते जोपर्यंत त्यांना जोपर्यंत हे काय म्हणतात त्याला फॉर्डर मिळते ना, लोक सरसावून पुढे जायला तयार असतात की तू गेलास, तू शहीद झालास, तर तुझ्या फॅमिलीला आम्ही 1 लाख रुपये देऊ वगैरे, तोपर्यंत चालू राहतो. परंतु सांगायची गोष्ट अशी की आपल्या उंबरठ्यावर जर युद्ध येऊन ठेपलं असेल तर आपण सगळेच आता सैनिक झालो होतो. आणि त्याच्यात पुरुष आणि स्त्री असा भेदभाव नाही, सगळेच सैनिक. आणि आपल्याला आपल्या परीने या लढाईला सामोरं जायचं आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी तयार व्हायला हवं की जशी परिस्थिती असेल, जसा प्रसंग निर्माण होईल तशा पद्धतीने आपण सैनिकी कारवाई केली पाहिजे. हातात AK-47च असायला पाहिजे असं नाही. अनेक प्रकारे आपण ही लढाई लढू शकतो. युद्धाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल बरंच बोलता येईल, पण आज तितका वेळही नाही आहे. मला वेळेचं त्यांनी नियंत्रण ठेवलं नाही आहे, तरी पण उगाचच जास्त वेळही नाही घेऊन योग्य. फक्त 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात शेवटी. एक म्हणजे जर आपण सगळे सैनिक असू तर मला वाटतं आज तरुण पिढी असती इथे तर मी सांगणार होतो की आपल्या खोलीत भिंतीवर ॲक्टर्स किंवा ॲक्ट्रेसेस किंवा क्रिकेटचे खेळाडू किंवा फुटबॉलचे खेळाडू, कबड्डीचे खेळाडू यांची चित्र लावण्यापेक्षा लावा पाहिजे तर, पण एक बोधवाक्य काहीतरी निवडून लावा. असे अनेक बोधवाक्य अनेक भाषांमध्ये आपल्याकडे आहेत. परंतु एक शिपाई, एक सैनिक म्हणून आपला एक नागरिक या दृष्टीने काय कर्तव्य आहे ते लक्षात राहावं. म्हणून 2 गोष्टी तुम्ही लिहून ठेवा. एक, तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. आता तयार हो, लढाईसाठी तयार हो हे कौंतेय. बाकी सगळे तुझी खंत, तुझं दुःख, तुला जे वाटणारा काय पश्चाताप असेल, काही असेल, ते सगळं दूर ठेव आणि युद्धाला तयार हो. ते आपल्या सगळ्यांना लागू आहे. आणि परत मी तरुण पिढीला आवाहन करतो एवढंच की अब तुम्हारे हवाले है वतन. जय हिंद.